पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 36वी, तेल आहे तर मीठ नाही। आमच्या घरात सर्वच गोष्टींची वानवा असे। तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर चटणी नाही। आई चुलीला ढलपी नाही, थारोळ्याला गौरी नाही। आई परसातली लाकडे गोळा करून आणायची, काटक्या गोळा करून आणायची। कधी कधी तर फोडणीला तेलसुद्धा नसायचं। आईच्या अश्रूंनीच भाजीची फोडणी व्हायची, त्यामुळंच की काय त्याला चव यायची। काय करेल ती तरी बिचारी, अब्रूने दिवस काढत होती। आई वडील पालघरात राहत नव्हते। तिचे आई वडील आता पुण्या मुंबईला त्यांच्या मुलाकडे राहायला गेले होते। आमच्या गावात पेन्शनर म्हणून एक राहायला आले होते। ते त्यांचे मूळचे गाव नव्हते, तरी पण त्यांना या गावचे हवामान आवडत होते आणि आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा आणि भक्ती होती, त्यामुळे ते तिथं राहायला आले होते। त्यांनी आमच्या घराशेजारीच जागा घेऊन मोठा बंगला बांधला होता। त्यांच्या मालकणीचं नाव होतं राधा काकू। थोड्या दिवसांनी माझ्या आईची आणि त्यांची ओळख झाली। आई माझी त्यांच्याकडे बसायला जायची। कधी कधी राधा काकूही आमच्याकडे बसायला यायच्या। मग दोघींच्या गप्पा चालायच्या। आई त्यांना म्हणाली, अहो तुमचं दळण वगैरे असेल तर मला देत जावा दळायला, तेवढीच मला मदत होईल। राधा काकू रोख पैसे देऊन दळण आणायच्या, परंतु त्यांनी मला शब्द दिला, हो देईन आम्ही आमचे दळण तुम्हाला। आई म्हणाली, ठीक आहे। मग त्या राधा काकू आमच्याकडे दळण देऊ लागल्या। वडील तांबडे फुटताना घराबाहेर पडायचे। वडील बाहेर गेले की आई दळायला सुरुवात करायची। पुरुषोत्तम शाळेत जाईपर्यंत आईला दळण दळायला मदत करायचा। त्याची शाळेची वेळ झाली की तो शाळेला जायचा। मग आई एकटीच दळत असायची। मग तेव्हा तिला माझी आठवण व्हायची। श्याम असता तर श्यामही मला दळू लागला असता। श्यामनं दळण संपवलं असतं। कसा रागे रागे बाहेर पडला हे तिच्या लक्षात येई आणि तिचा कंठ दाटू नये, तिला माझी खूप आठवण होई। असे कष्टाने दळण दळून तिने मिळवलेल्या पैशावर ती मीठ आणि तेलाने आणि क्षणभराचा संसार सुखानं करी। दिवाळी जवळ येत चालली होती। आई राधा काकूंना म्हणाली की आणखीन काय काम असेल तर देत जा हो मला। काकू म्हणाल्या, अहो आमची इंदू माहेरपणासाठी आली आहे, जरा आजारी आहे, तिला तेल लावून द्याल का आणि तिच्या बाळाला पण आंघोळ घालाल का? हो मी आनंदाने करीन, आई म्हणाली। आणि दुसऱ्या दिवसापासून दिवस उजडायला लागला की आई त्यांच्या घरी जाऊन इंदूच्या अंगाला चांगली मालिश करत असे। स्वतःची मुलगी आहे असं समजूनच तिच्या साऱ्या अंगाला छान तेल लावून देत असे। बाळाला पण ती आनंदाने आंघोळ घालीत असे, गाणं म्हणत असे। करत करत महिना भरला आणि इंदूच्या तोंडावर तेज आलं। बाळ अंग धरू लागलं, बाळाला बाळसं आलं। राधा काकू खुश झाल्या। राधा काकू म्हणाल्या, किती मनापासून काम केलं तुम्ही। आणि मग त्यांनी, हे घ्या तुमचे 2 रुपये, असे म्हणून त्यांनी आईला 2 रुपये दिले। अहो नको नको, 2 रुपये कशाला, 1 रुपया पुरे हो एवढ्या कामाचा। अहो कशाला, तुम्ही एवढ्या मनापासून काम करता, त्याची कुठं काही किंमत करायची असते, त्याचा दाम करायचा असतो का? घ्या, राहू द्या, दिवाळी जवळ आली आहे। आईने ते पैसे घेतले आणि आई आनंदाने घरी आली। आईने ते पैसे देवाजवळ ठेवले, देवाचेच आभार मानले आणि मग तिने त्या पैशामधून तेल आणलं, तूप आणलं, एक नारळ आणला आणि दिवाळीसाठी तिने करंज्या केल्या, अनारसे केले। आमच्या घरी पूर्वी शेकडो पंत्या लागायच्या, पण आता त्या फक्त स्मरणात ठेवायचेच दिवस होते। आता 1 पंती 2 पंती लावायची पंचायत होती। आईने कशाबशा त्या तेलाच्या 2 पंत्या पुरवून तेल वापरून लावल्या। भाऊबीजे दिवशी इंदूने पुरुषोत्तमला घरी बोलावले होते। आईने त्याला पाठवले, इंदूने त्याला ओवाळले आणि पुरुषोत्तमने तिला 4 आणे भाऊबीज म्हणून दिले। मग पुरुषोत्तम घरी आला। आईने त्याला पिटून कळी आणि त्रिशूळ दिले होते, फटाके म्हणून। पिटून कळी म्हणजे हातभर लांब बांबूची पोकळ नळी आणि त्रिशूळ म्हणजे बोरासारखे छोटे हिरवे फळ, त्याच्यामध्ये ते घालायचे आणि आपटायचे, म्हणजे त्याचा फटाक्यासारखा आवाज होत असे। त्याच्यावरच पुरुषोत्तमने समाधान मानले। दुसऱ्या फटाक्या त्यानं आईला मागितल्या नाहीत। अशा प्रकारे खूप कष्ट करून माझी आई खंगली होती, रंजली गांजली होती,
पण आपलं ती अब्रूनं काम करतच होती. तुळशीचं लग्न आलं. पुरुषोत्तमने आवळा, चिंचा, झेंडूची फुलं आणली. तुळशीचं लग्न लावलं. तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करताना आई म्हणाली, तुळशी देवी, अगं अब्रू आहे तोपर्यंतच, अब्रूसह आणि सौभाग्यासह माझे डोळे मीट बाई. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.